तर मेगा फायनल निलेश पाटील, बंटी चौधरी, अजय माली भाटाले आणि आपले मुख्य अतिथी भरतदादा पांडुरंग पाटील यांचे चिरंजीव, दापोडेगावचे युवा उद्योजक मोहित भरत पाटील, सर्वांचं विशेष धन्यवाद. मित्रांनो, गेली 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहत होतो. तब्बल 24 संघ खेळलेत आणि अंतिम फेरीमध्ये हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, आमने आणि भादवाड. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लेंथवर गुडलँड स्पॉटवर टप्पा टाकला होता. काल संतोष तरेनं काय फलंदाजी केली. न्यू इंग्लंड पायगाव टीम ना 48 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये नितीन गवलीला तब्बल 25 धावा ठोकल्या होत्या आणि तोच खेळाडू फायनल सामन्यातून पहिलं P1चं ओव्हर घेऊन दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय. संतोष तरेनं या फायनल सामन्याचा चौकार. वेले ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच ताराबाई राम मुकादम या माऊलींचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया फटका शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 9, 2 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट. स्वर्गीय पवन भोईर स्मृती चषक चा अंतिम मेगा फायनल. क्या बात है, स्पोर्टमॅन स्पिरिट. शैलेश म्हात्रे नेहमीच पंचांच्या निर्णयाची वाट न बघता या खेळाडूने आपली जागा खाली केलेली आहे आणि प्रत्येक खेळामध्ये मित्रांनो एक खूप महत्वाचं आहे. फलंदाज बाद. ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. आपण मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. आयोजन कमिटी आपण तयार राहा. मोहित शेठ भरत पाटील यांचा आपण यानंतर स्वागत आणि सन्मान करणार आहोत, कारण की मोठ्या संख्येने आपले मान्यवर या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आपल्याला जॉईन होतील. जसे पाहुणे येतील आपण त्यांचं स्वागत सन्मान करून घेऊया. उपस्थित सर्व प्रेक्षक, खेळाडू, मान्यवर सर्वांचं आई गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026. लाईट बंद करायच्या स्टेजवरच्या, नंतर लावूया आपण. सामना संपू द्या, काही हरकत नाही, भरपूर उजेर आहे. लाईट आहे अजून व्यवस्थित. स्टेजवरची लाईट बंद करा. धन्यवाद. संजय भाई म्हात्रे चेंडूला स्केअरचं विकेट केलेत. खाली क्षेत्र आहे, चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिझन मधून सीमा पार चौकार. 1 ओव्हर धावा बनलेत, 3 चौकार, 1 सिंगल, 13. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. स्वागत आणि सन्मान करूया. रवींद्रदादा पाटील आपण देखील स्वागत सन्मानाला हातभार लावायचा आहे. चला आपण मोहित शेठ भरत पाटील यांचा शुभ सन्मान करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मोहित शेठ आपण पोहोचायचं आहे. आई गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं आपलं स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 मध्ये स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नक्कीच आरेश भोईर वेले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि रवींद्रदादा जगन्नाथ पाटील माजी उपसरपंच वेले यांच्या शुभ हस्ते युवा उद्योजक भरतदादा पांडुरंग पाटील यांचे चिरंजीव
मोहित शेठ भरत पाटील यांचा स्वागत आणि सन्मान इथे होतोय. धन्यवाद मोहित शेठ भरत पाटील, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ही गणपती बाप्पाची मूर्ती शॉल आणि फुलगुच्छ देऊन हा स्वागत आणि सन्मान इथे मोहित शेठ भरत पाटील यांचा केला गेलाय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया आपण बंटी चौधरी, भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सदस्य आहेत आणि वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे एक ते खेळाडू देखील आहेत. बंटी चौधरी आपण देखील राजनजी थले आपण देखील यायचं आहे. वेलेगावचा एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ग्रामपंचायत वेलेचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत. नक्कीच खूप मोठं नाव वेले गावासाठी क्रिकेटच्या माध्यमातून राजन थलेनं देखील आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये गावदेवी वेले संघाचं नाव लौकिक केलेलं आहे. बंटी चौधरीचं स्वागत आणि सन्मान होतोय हरेश भोईरच्या शुभ हस्ते. त्यानंतर निलेश भाऊ पाटील दापोडे आपण देखील स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. दोन अँगल मध्ये सामना दाखवला जातोय होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. निलेश भाऊ पुढील स्वागत सन्मान आपण करूया. निलेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा. आज मोहित शेठ भरत पाटील यांच्या सोबत बंटी चौधरी, निलेश भाऊ पाटील तसेच अजय माली भाटाले हे त्यांचे सहकारी मित्र देखील आलेले आहेत. निलेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर आपण अजय मालीचं स्वागत सन्मान करूया. अजय माली भाटाले अजय मालीचा स्वागत आणि सन्मान होतोय. थोड्याच वेळात देवानंदजी थले साहेबांचा इथे अगदी शुभ आगमन होतोय. ठाणे जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक देवानंदजी थले साहेबांचा इथे शुभ आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण नेहमीच ऐकतोय. वेलकम प्रकाश भाऊ तरे, आपलं देखील स्वागत आहे. इथे हा चेंडू सीमा पार, फायनल सामना आणि लालचंद तरे या महत्वाच्या सामन्यासाठी उपस्थित राहिलेत. साहेबांच्या माहितीसाठी एका बाजूला संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड आणि दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्पोर्ट आमने आई गावदेवी 40+ चा मेगा फायनल सामना मैदानामध्ये सुरू आहे. 2 ओव्हरमध्ये धावा बनले तब्बल 33. चांगली टोटल आहे. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघा मित्रांनो, वेळ कमी घ्या प्लीज.
कारण की सूर्य अस्ताला चाललाय. अजून या मॅचची आपल्याला 6 षटकं टाकायचे आहेत. विनाकारण आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 5:47 झालेली आहेत. अजून आपल्याला 6 ओव्हर म्हणजे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ खेळायला लागणार आहे. म्हणून आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण हा क्रिकेट फक्त खेळायचा आहे, कारण की सामना फायनल आहे. दिनेश दलवी क्रमांक 3 ओव्हर घेऊन इथे मिस टाइम फटका आहे. चेंडू अगदी मिडॉनला सेफ लँड होतोय. स्वतः गोलंदाज दिनेश दलवीनं चेंडू उचललाय. लालचंद तरेनं स्वतःवर स्ट्राईक राखून ठेवलेली आहे आणि ती स्ट्राईक त्यांनी का ठेवली याचं उत्तर या चेंडूवर मिळेल का बघूया. 34 धावा 13 चेंडू मध्ये आलेत. अजूनही या इनिंगच्या 11 चेंडू बाकी आहेत. लालचंद तरे शॉर्ट पिच चेंडूला अगदी फाईन केलेत. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज कॅच, मोठी विकेट. लालचंद तरे OUT आउट. साहेबांबद्दल बोलायचं, अगदी शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, ठाणे जिल्ह्यातील खूप चर्चेत नाव असलेले व्यक्तिमत्व. इथे चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विष्णू पाटील. चांगली फिल्डिंग होते. दीपक तरेनं फटका केला होता. सिंगलनं धावसंख्या पोहोचली ती 35 वर. 15 चेंडू मध्ये 35 आलेत. अजूनही 9 चेंडू आहेत भादवड टीमच्या फलंदाजांकडे. हा चेंडू स्वेर आहे. पंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा गेलाय. धावसंख्या 36. चांगली मॅच. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम 3 दिवस स्पर्धा आणि सलग 3 दिवस हा संघ या वेलेच्या क्रीडानगरीमध्ये आलेला आहे. वेलकम विशाल रोहिदास पाटील, सुरेश सारंग, ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला एक स्टार खेळाडू विशाल पाटील, आपलं स्वागत आहे. संजयभाई म्हात्रे यांच्या टीम मध्ये देखील आपण पाहिलं तर महेंद्र स्पोर्ट भिवंडी सिटी क्रिकेट अक्षरशः विशाल पाटीलनं गाजवला होता. सध्या विद्यमान उपसरपंच आहेत सुरेश सारंग, ग्रामपंचायत. फिल्डिंग खूप चांगली झालेली आहे. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक खंडू पाटील कोच असतील. बघा अगदी दोन्ही खेळाडू एकमेकाचं अभिनंदन करतायत. क्रिकेट म्हटलं की टीमचा इष्टरक्षक हा पाठीचा कणा असतो. चेंडूला ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न. संजयभाई मात्र निघालेत आणि पोहोचलेत देखील. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ओव्हर धावा बनलेत 40. 40चा आकडा घातलेला आहे. अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी महेंद्र हा एक त्यांच्याकडे चांगला फिरकी गोलंदाज आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम आणि गावदेवी भादवाड या स्पर्धेचा मेगा फायनल सामना खेळत आहेत. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 आई गावदेवी 40+ वेळे आयोजित तब्बल 24 संघांनी सहभाग घेतला आणि त्या 24 संघांमधून हे 2 संघ आज या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनल सामना खेळतात. महेंद्र आलेत. शॉर्ट रनअप न राऊंड द विकेट. चला खेळायला सुरुवात करा मित्रांनो.
या चेंडूवर विकेट आली. सर तिसऱ्या पंचांची मदत आहे का? चेक करा पंच तिथेच बसून राहता, कारण की आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 5:53 झालेली आहेत. अजून दुसऱ्या इनिंग मध्ये आमने संघाला फलंदाजी करायची आहे. बघूया इथे फलंदाज सेफ आहेत की बाद आहेत, याचं उत्तर ओम फोटोच्या माध्यमातून. इथे फलंदाज धावचीत बाद आहेत. त्याला साऱ्यांची ब्लेसिंग. वैभव आहे, खूप मोठं नाव आहे व्यक्तिमत्वाचं. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांनी तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे एक जवळीक सहकारी म्हणून आपण दादांना नेहमी पाहतोय. ठाणे जिल्हा प्रमुख, माजी नगरसेवक आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सल्लागार देखील आहेत. आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम चे करता धरता सर्व आहेत. ओव्हर नंबर 4 चे 2 चेंडू टाकलेत, एक सांघिक यश आणि 2 सिंगल. धावसंख्या 42. अजूनही 4 चेंडू या फायनल इनिंगचे बाकी आहेत. क्या बात है, महेंद्र एक चांगला फिरकी गोलंदाज शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचा. या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. क्या बात आहे, इथे अजून एक चेंडू वलवलाय, चेंडू चाललाय अगदी शॉर्ट थर्डमॅन इन्फिनच्या आतमध्ये. वाईट +22. अशा अतिरिक्त 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 4. आज आमने संघाचे देखील पाठीराखे मोठ्या संख्येने आलेत. काल सूर्यकांत भाऊ बोलत होते की जर तुम्हाला बस लागत असेल तर आम्ही पाठवू, फायनलसाठी तुम्ही पब्लिक घेऊन या. आणि आज खऱ्या अर्थाने आमने टीमचे मोठे प्रेक्षक आलेत. सर्वांचं खूप खूप स्वागत. इथे फटका ऑन साइडला केलाय, बघूया. काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. प्रल्हाद नाईक ला धावा मिळतील 2. धावसंख्या 46 धावा. मेगा फायनल सामना पाहण्यासाठी अगदी मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, इथे चेंडू डीप मिड विकेटला झेल टिपलाय. फलंदाज प्रल्हाद नाईक आउट. समाजकारी आमने संघाला अजून 4 ओव्हर खेळायचे आहेत. चला मित्रांनो, तयार आपण. शेवटचा चेंडू फायनल सामन्याच्या पहिल्या इनिंगचा धावा बनलेत 46. शेपआउट झाले होते. एसटी चित केलाय मच्छिंद्र म्हात्रेला. यष्टीरक्षक मनोहर केनेनं फायनल सामन्यातून पहिल्या इनिंग मध्ये धावा बनलेत 46 आणि 47 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे.
चला आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया. बघा आमने गावचे किती प्रेक्षक आलेत. वा, असा टीमला आणि गावाच्या नक्की संघाला सपोर्ट पाहिजे. आपण देवानंदजी तळे साहेबांचा इथे स्वागत आणि सन्मान करूया. आई गावदेवी 40+ वेले आणि ग्रामस्थ मंडळ वेलेच्या वतीनं साहेबांचा इथे स्वागत आणि सन्मान होईल. देवानंदजी तळे साहेब अगदी वेलात वेल काढून या आपल्या वेले गावावर प्रेम दाखवत त्यांनी या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिलेली आहे. ठाणे जिल्हा प्रमुख भिवंडी नवीन 40+ संघटनेचे सल्लागार आणि कशिली गावचं वैभव असं व्यक्तिमत्व देवानंदजी तळे साहेबांचा शुभ सन्मान, प्रेमाची उपदार शॉल, फुलगुच्छ आणि नक्की साहेबांना मूर्ती देऊन साहेबांचा विशेष स्वागत आणि सन्मान इथे होतोय. सूर्यकांत भाऊ पाटील आणि हरेश भोईर पार्थ एंटरप्राइजेस चे सर्वा ठाणे जिल्हा भाजपा ग्रामीणचे चिटणीस सूर्यकांत भाऊ पाटील आणि हरेश भोईर वेले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्या शुभ हस्ते आज साहेबांचा शुभ सन्मान इथे झालेले आहे. धन्यवाद दादा, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिली. गणेश भाऊ देखील साहेबांच्या सोबत फोटो घेत आहेत. वेले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राहिलेत आणि स्वाध्याय परिवाराचे एक चांगलं व्यक्तिमत्व. धन्यवाद मोहित शेठ, भरत पाटील, आपलं देखील खूप खूप धन्यवाद. नक्कीच अगदी देवानंदजी तळे साहेब या मैदानाविषयी चर्चा करतात. आई गावदेवी 40+ खेळाडूंसोबत नक्कीच साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सामना मैदानामध्ये सुरू ठेवायचा आहे. नक्कीच देवानंदजी तळे साहेब नेहमीच आपल्या खेळाडूंना आणि प्रत्येक संघाला ते मार्गदर्शन करीत असतात. अशीच आम्ही दादांना विनंती करतोय की या स्पर्धेविषयी आपलं इथे मनोगत व्यक्त करायचं आहे. आज ग्रामीण भिवंडी 40+ सामने आपण सगळीकडेच बघतो आणि मी नेहमीच बघतो की वेले गावामध्ये त्याचं आकर्षण हे क्रिकेटचं खूप जास्त आहे. मी त्यांना नेहमी कबड्डीबद्दल सांगत असतो, पण त्यांना क्रिकेटमध्येच खरा रस आहे आणि ते वेळोवेळी दिसून येतो. खरं आजच्या दिवसामध्ये मी क्रिकेटला नेहमीच सांगतो की क्रिकेटच्या इथे बोलणं नाही तर बघण्याचं काम असतं आणि खरोखर ती मजा घ्यायची असते. आज या सामन्याच्या उत्तरार्ध म्हणजे फायनलचा सामना चालू आहे. आजच्या दिवशी माझ्या सर्व ग्रामस्थांना व या ज्या टीमने आयोजन केलं आहे, नियोजन म्हणजे एकदम क्लास 1 वाटतं आहे. आणि जी मैदानावरती तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली ती खरोखर दिसून येते आणि उत्तरोत्तर ह्या मैदानासाठी आम्ही नेहमी तुमच्या पाठीमागे आहोत. इथे जी पण संकल्पना राबवाल त्यांच्यासाठी तुमचा दादा, तुमचा भाऊ तुमच्या मागे आहे. एवढंच 2 शब्द बोलतो. धन्यवाद. क्या बात आहे. अगदी आई गावदेवी 40+ टीमला आणि ग्रामस्थ वेलेला दादांनी शब्द दिलेला आहे की या क्रीडानगरीसाठी जी काही मदत लागेल त्यासाठी दादा तत्पर तयार आहेत. धन्यवाद. 47 धावांचं लक्ष आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम आणि पहिला धक्का लागलाय खंडू पाटील यांच्या रूपानं. संतोष जोशी एक वार, विष्णू पाटील आलेत डावखुरे आताचे फलंदाज. नक्कीच देवानंदजी तळे साहेब आपली रजा घेताना अगदी अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दिलीत.
नक्कीच नाना गोंडली विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कासने आणि अमरस्फोट कासने संघाचे करता धरता सध्या ते ऑनलाईन जोडलेत आणि देवानंद थलेसाहेब इथे आलेत. ते ऑनलाईन हे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी थले साहेबांना देखील पुढील वाटचालीसाठी आणि या दोन्ही टीमला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद नानाशेठ गोंडली. चला मैदानामधून सामना आपण थांबवू नका. संतोष जोशी यांना या ओव्हरमध्ये काहीसा प्रल्हाद नाईकनं शांत ठेवलेले आहे. कारण की आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, धावा बनलेत, फक्त एक धाव आलेली आहे. नक्कीच आपण यानंतर विशाल पाटीलला देखील स्वागत सन्मान घेणार आहोत. नक्कीच हरेश चौधरी वरालदेवी ताडाली 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू यांनी आई गावदेवी 40+ वेले संघाच्या नियोजनाला आयोजनाने अंतिम सामन्यातील संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड आणि शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. इथे बघूया हा फटका फसला. लालचंद तरे झेलच्या खाली येत आहेत. चांगला झेल. पहिली सलामी जोडी अवघ्या 3 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे. आई गाव देवी माते प्रल्हाद नाईक क्या बात है. सुरेख चेंडू. 1 ओव्हर 2 बाद 3. आपण जाऊया विशाल पाटील यांच्या स्वागत सन्मानाकडे. विशाल रोहिदास पाटील सुरेश सारंग ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांचा स्वागत आणि सन्मान होतोय हरेश भोईरच्या शुभ हस्ते. हरेश भोईर देखील वेले ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर आपण राजन थलेचं स्वागत सन्मान करूया. गावदेवी वेले संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आणि वेले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजन थले. आपण पुढे यायचंय. राजन थलेचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच राजन थलेने देखील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप वेले गावात आणि स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे. आणि वेले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राजन थले राहिलेले आहेत. त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद राजन थले. 47चं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये 3 आलेत म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये अजून 44. धन्यवाद. आपण पुढील स्वागत सन्मान नंतर करूया. जाऊया फायनल सामन्याकडे. ओव्हर नंबर 2 शैलेश म्हात्रे. नक्कीच आपण यानंतर एक रवींद्रदादा जनार्दन पाटील यांचा एक शाही सत्कार घेणार आहोत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत वेल आणि उत्तमजी पाटील यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर केलं आहे.
आता सध्या आपण मॅच कडे लक्ष देऊया. इथे विकेटचं पतन, फलंदाज गुरुनाथ चौधरी, धावचित बाद. थंड वातावरण, अगदी दमट वातावरण झालेले आहे, कारण की मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला झाडं पाहायला मिळत आहेत. 6:08 मैदानामध्ये टीमचा कॅप्टन मनोहर केने. बघूया मनोहर केनेकडे क्षमता आहे, मात्र संजयभाई म्हात्रे यांची टीमची ताकद आज खूप मोठी आहे. क्या बात आहे, डिफेन्सिव्ह फटका, चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय, दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. चांगला थ्रो, क्या बात आहे, ज्ञानेश्वर म्हात्रे लक्ष चांगलं आहे, बॅकअप साठी होती बाईंच्या पाठीमागे. 2 धावा या चेंडूवर, धावसंख्या 7 धावा 9 चेंडू मध्ये आलेत. अजूनही 15 मध्ये पाहिजे 40. 47चं लक्ष्य आहे. 15 चेंडू आणि 40 धावा. पायावरचा चेंडू बरोबर मधल्या इष्टवर पकडलाय. मोठी विकेट पायचीच्या स्वरूपात. फलंदाज मनोहर केने युटी आउट. चांगला निर्णय. बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये सुरेश घरत सरांनी अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे. वा, चांगलं पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले सुरेश घरात, सुनील म्हात्रे, भाऊ पाटील, नक्कीच विकास मुकादम यांच्याकडून देखील या दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. स्वयंभूसोट पायगाव नवीन 40+ संघटनेची सध्या रँकिंग नंबर 1 ची टीम. इथे अगदी लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिजनकडे चेंडू वेगाने सरकतोय. चौकार. या चौकाराने धावसंख्या डबल अंकामध्ये 11. 4 बाद 11. चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा आहेत 11. दिनेश दलवी नॉन स्ट्राईकला आहेत. विष्णू पाटील अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. लालचंद तरे चांगली फिल्डिंग करत आहेत आणि थ्रो देखील बघा किती चांगला आहे. वा, बाईने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू पकडलाय. 2 ओव्हर 12 आणि आता 2 ओव्हर मध्ये पाहिजेत 35. 2 ओव्हर 35 या कंडिशन मध्ये 2 ओव्हर 35चा पेपर काहीसा कठीण आहे, कारण की आता त्यांच्याकडे गुरुनाथ केने देखील नाहीये. बघूया शिवनेरी स्पोर्ट आमने टीमने देखील या स्पर्धेतून खूप चांगला खेळ केला. पहिल्या दिवसातून क्वालिफाय झाली. काल सेमीफायनल सामना जिंकला न्यूझीलंड पायगाव टीमला पराभूत करून, आणि आज फायनल मध्ये संजयभाई म्हात्रे टीमच्या बरोबर फायनल सामना खेळताना 2 ओव्हर 35 धावा देणं बनवायचे आहेत. चला चला स्पीडअप करा मित्रांनो. 6:11 झालेली आहेत. इथे चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. आता सिंगल डबल न काम बनणं मुश्किल आहे, कारण की मोठे फटके देखील येणार नाहीये, कारण की आता वातावरण पाहिलं आपण तर अगदी दमट झालेलं आहे. 11 चेंडू मध्ये बनवायचे 33, म्हणजे 11 त्रिक 33. 3चा पाडा गिरवावा लागेल.
2 मध्ये 2 षटका ठोकून सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण केलेली आहे. 9 मध्ये 21. संजयभाई म्हात्रेनं 3 चेंडू मध्ये 14 धावा ठोकलेत. 9-21 आणि हा फटका फसलाय. इथे झेल कंप्लीट केलाय लालचंद तरेनं आणि मैदानातून एक वादल शांत झालाय. जोर का झटका धीरे से लगे शिवनेरी स्पोर्ट आमने टीम. लालचंद तरे अगदी या महत्वाच्या सामन्यातून आले आणि काय चांगले झेल टिपलेत. वा, धावा देखील 20 टोकल्या आणि 2 झेल टिपले. बघूया आता येणारे चेंडू आहेत 8 आणि धावा बनवायचे आहेत 21. नवीन फलंदाज देवीदास चोरगे, नक्कीच सुनील फुलोरे यांच्या माध्यमातून हा ड्रेस कोड शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला. नक्कीच 8 चेंडू मध्ये 21. सुनील अंकुश फुलोरे, दिलीप यशवंत केने, गणेश गणपत जोशी, चंद्रकांत अनंत बारसी आणि वासुदेव अनंत पाटील यांनी नक्कीच आपल्या टीमचं कौतुक केलेले आहे. कारण की या स्पर्धेमध्ये त्यांची टीम फायनल सामना खेळते. क्या बात आहे. मनोजची अतिशय चांगली फिल्डिंग, 2 धावा त्यांनी वाचवल्यात. मनोज पाटील काय कमालीची फिल्डिंग केली. दीपक तरे देखील खुश असतील. 7 मध्ये 19 सॉरी, धावा बनलेत 28. 7 चेंडू 19 धावा. बघूया हा चेंडू येतोय लॉंग ऑनला. प्रल्हाद नाईक चेंडूला उचलतायत, फेकतायत. 2 धावा पूर्ण केलेत. 3 ओव्हर धावा बनलेत 30 आणि आता 1 ओव्हर धावा बनवते 17. बघूया 6 चेंडू आणि 17चं इक्वेशन. चला चला, फास्ट केला. खूप घाई गडबड झाली. सकाळी आपला एक संघ न येता आपण काल 8 सामने केले नारायण दादा, 5:15 संपले. आज हा 7वा सामना आहे. वा, उशिराने सुरू झाला आपला. एक नक्कीच आपण 4 ओव्हरचे सर्व सामने खेळवले. 6:16 झालेत. काल 8 सामने 5:15 कंप्लीट केलेत आपण. आज हा 7वा सामना आहे. 6:15 वाजून गेले. चला असू द्या, आज वेळ अधिकचा गेला आपला. मयंक बार्शी करून आता शेवटच्या ओव्हरसाठी शिवनेरी स्पोर्ट आमने टीमच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी 500. क्या बात आहे. बक्षीस लावणं गरजेचं आहे. 6 मध्ये 3 ठोकायचे आहेत. कारण की या वेले गावातून करंडक स्वर्गीय पवन स्मृती चषकाचा उचलाच आहे. मात्र भाईची टीम देखील खूप मोठी टीम आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. 6-17, 3 मध्ये बनले 30 आणि आता 1 मध्ये पाहिजे 17. चला मच्छिंद्र म्हात्रे 6-17 हा चेंडू फाईनला खेळलेत. झेल ड्रॉप केलाय. बघूया 1 पूर्ण आणि 1च धाव. विष्णू पाटीलचा फटका चांगला होता, मात्र गॅप शोधता आली नव्हती. तिथे मनोज होते का? बघूया 5-16. बाईंचा सर्वात आवडता गोलंदाज आहे मच्छिंद्र म्हात्रे. बघूया 5-16. 16 का डोला. रवींद्र तरेसर आकडा आलाय. 16 का डोला. प्रेक्षक बघा, मैदानाच्या चारी बाजूला तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सर्वांचं खूप खूप स्वागत. शेवटचे 5 चेंडू 16 धावा. हा चेंडू डीप पॉइंट
कडे सरसावतोय. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. 2 मध्ये 3 दिलेत आणि आता 4 मध्ये पाहिजे 14. 47 लक्ष. चांगली फाईट आहे. म्हणजे सामना अगदी कट टू कट चाललाय. अजून कोणताही प्रेक्षक सांगणार नाहीये की हा सामना भादवडने जिंकलाय की आमनीनं जिंकलाय. 4-14. 6:19. हा चेंडू टॅप केलाय. हलक्या हातानं चेंडू बघूया. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. मनोजची पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल. 3-13. आता 3-13 कोणाचे तरी वाजणार आहेत. 2 पैकी एका संघाचा. बघूया बाईने कानमंत्र दिलाय. मच्छिंद्र दादा आवाज आलाय ना बाईंचा. 3-13. बघूया मच्छिंद्रला खांद्यावर उचलतील बाजू टीमचे खेळाडू की आमनेचे खेळाडू देवीदास की विष्णू पाटीलला उचलतील. कारण की 3-13. बघूया 3 चेंडू मध्ये 13 आहेत. म्हणजे 2 मोठे फटके खेळावेच लागतील. मच्छिंद्र म्हात्रे. हा चेंडू बघूया एक्झॅक्ट कुठे टाकलाय. रिटर्न क्रीजच्या बाहेर. क्या बात आहे. मेजवानी दिली. इथे फ्री चेंडू असेल यानंतरचा. आता 3-12. 2 फटक्यांवर मॅच आणून ठेवलेली आहे आणि हा चेंडू आहे फ्री हिट. क्या बात है. स्विंग एंड मिस. डॉट बॉल. 2 में 2 ठोकना पड़ेगा अभी. आता या ट्रॉफी जवळ भादवड टीम की आमने टीम या चेंडूवर षटकार आला तर शेवटच्या चेंडूवर संधी निर्माण होईल आमने टीमला. या चेंडूवर सिंगल डबल चौकार आला तर बाईची टीम ही ट्रॉफी उचलेल. आणि या चेंडूवर चौकार आला. प्रयत्न चांगले होते दीपक तरेचे. चौकार. आता 1 चेंडू आणि 8 धावा. क्या बात आहे. बाईच्या टीमचा 1 पाऊल पुढे पडलाय. नक्कीच 1 चेंडू 8 धावा. चला प्रल्हाद दादा फिल्डिंग लावा पटापट. 1 मध्ये 8 आहेत. चेंडू खेळू दे एक त्यांना. चला स्पीडअप करा प्रल्हाद दादा. एक मध्ये 8 आहेत. चला घाई गडबड करू नका. होता मच्छिंद्र दादाला 1 चेंडू टाकू द्या. एक चेंडू 8 धावा. आणि हा चेंडू डॉट आलाय. इथे भीमरचा इशारा गेलाय. क्या बात है, क्या बात है. जास्त चर्चा केली आणि मला वाटते फलाला आली की काय म्हणून बोललो चेंडू डॉट टाकलो. चेक करूया, चेक करूया. तिसरे पंच या सर. तिघांपैकी एक या. कारण की आता कमिटी निर्णय घेणार नाहीये. या लवकर. 1 मध्ये 7 आहेत की सामना फिनिश झालाय. बघूया आपण.
विशाल पाटील आहेत, राजन थले आहेत, त्यांनी देखील चेक केला असेल हा चेंडू भीमर आहे की नाही बघूया. विष्णू पाटील साठी आहे चेंडू, म्हणून बोललो चर्चा करू नका. गोलंदाज चेंडू टाकता टाकून द्यायचे फटाफट. तुम्ही भावेश पवारला बघा, कधी थांबत नाही. चेंडू हातात आला का लगेच कामाला लागतो. तो डॉट असो चौकार की षटकार, आणि इथे हा चेंडू भीमर आलाय. नक्कीच एक धाव येईल. धाव संख्या 40, 1 मध्ये 7. एक चेंडू 7 धावा शैलेश म्हात्रे. चला 1 मध्ये 7 आहेत. मच्छिंद्र म्हात्रे थोडेसे नाराज आहेत स्वतःवर. बघूया भीमा टाकलाय. चांगला चेंडू टाकलाय. अभिनंदन संजयभाई म्हात्रे, फॅन टीम, गावदेवी भादवाड अँड हार्ड लक टफ लक शिवनेरी स्पोर्ट आमने चांगला खेळ केला मित्रांनो. अगदी आपण पाहिलं तर हा मेगा फायनल सामना त्यांनी 5 ते 6 धावांनी गमावलाय. कारण की मनोहर केने चालले नाहीयेत, संतोष जोशी फ्लॉप झाले, खंडू पाटील फ्लॉप झाले. चला लगेच आपण स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करूया. रवींद्रदादा जगन्नाथ पाटील दादांचा जनार्दन विशेष स्वागत सन्मान करू. कारण की आज दादांनी भरपूर वेळ आपल्याला स्पर्धेसाठी दिली. वेले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, उद्योगपती आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर, गावदेवी वेले संघाचे